नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळी कशी साजरी करावी या संदर्भामध्ये आपण एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तयार केलेला आहे. तुम्ही जर या चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. बघा, होळी कशी खेळायची. चंद्रग्रहणाच्या सूतकाळ भारतात देखील असणार आहे. त्यामुळे भारतामध्ये होळी तसेच धुळवड नेमकी कशी साजरी करायची या संदर्भामध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. हिंदू धर्मशास्त्रानुसार येत्या 2 तारखेला होळी म्हणजे असणार आहे. 3 तारखेला धुळवड म्हणजेच धुळीवंदन असणार आहे. मात्र 3 तारखेला चंद्रग्रहण देखील असणार आहे. त्यामुळे धुळीवंदनाच्या दिवशी होळी साजरी करावी का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. चंद्रग्रहणाचा सूतकाळ भारतात देखील असणार आहे. त्यामुळे भारतात होळी तसेच धुळवड नेमकी कधी साजरी करायची या संदर्भामध्ये आपण माहिती पाहूया. तो होलिका दहन कसे करावे बघा. पंचांग आपण पंचांग विषयी आपण पाहणार आहोत. यावर्षी 2 मार्च 2026 रोजी म्हणजे सोमवारी भाद्र असताना प्रदोष काळ होलिका दहन करावे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 मार्च 2026 रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण असून मंगळवारी सूर्यास्तापासून वेदकाळ सुरू होणार आहे. वेदकाळात पौर्णिमेचा कुळधर्म पूजा अर्चा अभिषेक करता येईल. देवाला निवेद दाखविता येईल. वेदामध्ये पूजन निषेध नाही. आपणास भोजन निषेध असल्याचे निवेद अगदी थोडा करावा लागणार आहे. आपण प्रसाद म्हणून अभिषेकाचे तीर्थ घेऊ शकता किंवा एक घासा अन्नाचा वास घेऊ शकता. वृद्ध, अशक्त, आजारी, गर्भवती यांना सकाळी 11 पर्यंत अन्नपदार्थ खाता येईल. गुरुजी किंवा सुवासिनी यांना कोरडा शिधा आणि दक्षिणा देऊन कुळधर्म करता येईल. ग्रहणाच्या काळामध्ये धुळवड करावी का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. ग्रहण काळात श्रद्धा देखील संबिटक करता येईल. त्यामुळे देखील श्रद्धेचा स्वयंपाक निवेदापुरता करून नंतर तो गायीला द्यावा. ब्राह्मणास शिधा आणि दक्षिणा देणे अशा प्रकारची कर्म करता येत असल्याचे वेदकाळामध्ये धुळीवंदन, धुळवड रंग खेळणे हे देखील करता येईल. आपल्या गावाच्या सूर्यास्तापासून म्हणजे 18:48 पर्यंतच्या ग्रहणाचा पर्वकाळ आहे. काही ठिकाणी अगदी थोडा वेळ पर्वकाळ असल्याने त्यांना 18 म्हणजे 48 म्हणजे 6:48 नंतर फक्त मोक्षस्थान करावे. ज्यांना 15 ते 20 मिनिटांपेक्षा अधिक पर्वकाळ मिळत आहे त्यांना सूर्यास्तानंतर स्नान करून थोडा वेळ जप करून म्हणजे 6:48 नंतर मोक्ष स्नान करता येईल. चंद्रग्रहणाचा कालावधी काय असणार आहे. या वर्षातील पहिले पूर्ण चंद्रग्रहण फाल्गुन म्हणजे पौर्णिमेच्या शुभ प्रसंगी धुळीवंदनाच्या दिवशी येईल. हे चंद्रग्रहण 3 मार्च 2026 रोजी दुपारी 2:17 सुरू होईल आणि संध्याकाळी 7:53 वाजता संपेल, जे कुंभ राशीत होईल. यावेळी ग्रहाची स्थिती काही राशीसाठी लाभदायक ठरू शकते. त्यामुळे 3 मार्च 2026 रोजी जरी चंद्रग्रहण असले तरी तुम्ही धुळवड खेळू शकता म्हणजे तुम्ही धुळीवंदन खेळू शकता. हे पंचांगानुसार सांगण्यात आलेले आहे. व्हिडिओ चांगला वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.